हॅलो. एकदा काय होतं, एक माणूस खूप दुःखी असतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये तो नाराज असतो. तो असं त्याला असं वाटतं की जाऊ दे, आपण जीव द्यावं, नाही का, जीव द्यावा आणि आपलं आयुष्य संपवावं. परंतु तो काय म्हणतो, हे हे करायच्या आधी मी एका महाराजाला भेटतो आणि त्याला सर्व सांगतो की असं असं माझ्या जीवनात आहे, म्हणून मी असं असं करतो. तो महाराजाकडे जातो आणि महाराजांना तो सांगतो की महाराज, असं असं आहे बघा, मी खूप वैतागलो आहे माझ्या जीवनाला, माझ्या जीवनात खूप नैराश्य आहे आणि मला आता असं वाटत नाही की मी जगावं, मी मरावं असं वाटतं. तर साधू म्हणतो, का बरं? तो म्हणतो, नाही, मी खूप असं आहे तसं सगळं सांगतो. मग साधू त्याला एक उपाय सांगतो, गोष्ट सांगतो. म्हणतो, एवढी तू 7 दिवस कर आणि त्याच्यानंतर तू जीव दे म्हणतो. तो म्हणतो, बरं काय करायचं 7 दिवस? तो म्हणतो, जिथं कुठं वारूळ आहे मुंग्यांचं बघ, नाही, साधू काय करतो, त्याला घेऊन जातो आणि दाखवतो की हे मुंग्यांचं वारूळ आहे आणि ह्या मुंग्यांना काही इजा न करता हे वारूळ नष्ट करायचं, म्हणजे त्यांचं घर मोडून टाकायचं, तोडून टाकायचं. तो म्हणतो, हा सोपी तर गोष्ट आहे. तो काय करतो, त्या मुंग्यांना इजा न करता ते मुंग्यांचं वारूळ नष्ट करतो. रात्री तो घरी येतो आणि तो म्हणतो, आता काय, मी मुंग्यांचं वारूळ नष्ट केलं, मुंग्या आता करणारच नाही वारूळ परत तयार. पण साधूने त्याला सांगितलं होतं, 7 दिवस नित्यनियमाने मुंग्यांनी कुठे पण घर केलं तर ते तू मोडून काढायचं. तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो, परत जातो तो मुंग्यांनी दुसरीकडं वारूळ केलेलं असतं, म्हणजे त्यांचं घर तयार केलेलं असतं बरं का. ते अशा एका रांगेत जातात, एकमेकीच्या तोंडात काहीतरी बोलतात. बघा तुम्ही, नेहमी मुंग्या आहे ना एका लाईनीत जातात का नाही? कुठं अशी त्यांची लाईन तुटलेली असते का? नसते. तर ते अशा एका लाईनीत जातात, आपलं ते वारूळ तयार करतात. तो म्हणतो, अरे इथं वारूळ तयार झालं, ह्यांचं मुंग्यांचं घर तयार झालं. तो काय करतो, त्याच्यावर पाणी टाकतो, ते सगळं धुवून काढतो, म्हणजे पाणी टाकून ते नष्ट करतो आणि रात्री येऊन झोपतो. त्याला असं वाटतं की अरे नाही, आता मुंग्या आता काही घर करणार नाही, पण 7 दिवस करायचं असतं. मग तो जातो, बघतो, दुसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस, 6वा दिवस, मुंग्या कुठे ना कुठे त्यांचं घर तयारच करत राहतात. आणि मग 7व्या दिवशी तो म्हणतो की महाराजाकडे येतो, त्यांना सांगतो, 7 दिवस झाले मी खूप मुंग्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांचं घर नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मी त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न, म्हणजे त्यांचं घर, परंतु त्या कुठे ना कुठे आपलं घर तयार करतात. तो म्हणाला, समजलं तुला? इतकी छोटीशी आहे मुंगी, किती छोटी, पण ती हार नाही मानत. मग तू तर एवढा मोठा माणूस आहे, मग तू का हार मानतो जीवनामध्ये? समजलं? जर तू त्यांना एवढा त्रास देतोयस, एवढा कठीण परिस्थिती करतोय, रोज तू त्यांचं जाऊन घर तोडतोय, परंतु त्या रोज त्याच जोमाने घर तयार करतात आहे का? त्या बोलतात आहे का? काही शिव्या देतात का? की नाही, अरे तू कोण आहे का, तुला येऊन चावल्या का? नाही. काही केलं का? नाही. मग असं आपण वागायचं. आपल्याला कितीही लोकांनी त्रास देऊ द्या, कितीही आपल्यावर संकट येऊ द्या, काही होऊ द्या, आपलं जे काम आहे ना ते आपण करत जर गेलं ना, तर आपल्या जीवनातले अडथळे कमी होणार, एवढं मात्र नक्की. हो की नाही? एवढीशी छोटीशी मुंगी आहे बघा, किती छोटीशी, एक सेकंड पण नाही लागणार तिला चुरगळून फेकायला, परंतु आपण तिच्याकडून एवढा मोठा धडा घेतलेला आहे. आणि आपण तर एवढे माणूस आहे, 2 हात, 2 पाय, 2 कान, 2 नाक, तोंड आहे बोलायला, बुद्धी आहे शरीरात, आणि शरीर आहे आपल्याकडं, खायला प्यायला दात आहेत, सगळं आहे. आपण का हारायचं? आपल्याला किती पण लोकांनी त्रास दिला, आपल्या घरच्यांनी, बाहेरच्यांनी आपल्याला किती पण छळलं, काही केलं, परंतु आपण आपलं काम नाही सोडायचं, आणि चांगलं काम. त्या अशा नाही म्हणाल्या, उलटं भांडल्या नाही तर काय किती घाण बोलतात, भांडतात. ते आपलं काम करत राहिल्या, आपलं घर एखादी व्यक्ती तोडती, आपण ते जोडायचं काम करायचं. हो की नाही? धन्यवाद. मला तर खूप आवडली ही गोष्ट. मी माझ्या, म्हणजे इतरांना पण मी सांगते ही गोष्ट. धन्यवाद.